नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इतिहासकार कसे व्हावे या आपल्या मालिकेमध्ये हा आपला दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये आपण समजून घेतलं की कागदपत्रांचा शोध कसा घ्यावा, कागदपत्र खरी का खोटी कशी ओळखावी, एखाद्या कागदपत्राचा खरे खोटेपणा तपासण्यासाठी चर्चा कशा पद्धतीने करावी, आणि या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत की इतिहासकार कसा ओळखावा, खरा इतिहासकार कसा ओळखावा हा आजचा आपला विषय आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण पुस्तक वाचतो, आपण कादंबरी वाचतो, आपण एखादी बखर वाचतो, काही गोष्टी आपल्या मनाला आवडतात, काही आवडत नाहीत, काही पटतात, काही पटत नाहीत. समोरच्या माणसाने लिहिलं ते खरं का खोटं कळत नाही, खरं खोटं कसं करावं ते पण कळत नाही, कुठल्या माणसाने कुठल्या विचाराने लिहिलं आहे आणि कुठल्या उद्देशाने लिहिलं आहे हे पण आपल्याला कळत नाही. आणि या गोष्टीचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल की एखादी व्यक्ती जे काही इतिहास लिहिते ती इतिहास लिहिणारी व्यक्ती खरोखर खरा इतिहास लिहिते काय, मग खरा इतिहास लिहिते काय एखादी व्यक्ती, हे जर आपल्याला तपासायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला या गोष्टीचा शोध घ्यायला लागेल की जी व्यक्ती स्वतःला इतिहासकार म्हणवते ती व्यक्ती खरोखर इतिहासकार आहे का. कारण बऱ्याचदा असं होतं की कित्येक लोक स्वतःला इतिहासकार म्हणून घेतात पण त्यांना इतिहास या शास्त्राचा गंध देखील नसतो. इतिहास हा एक वेगळा विषय आहे आणि इतिहास एक वेगळं शास्त्र आहे. आपण शाळेमध्ये जो शिकतो तो इतिहास आणि कागदपत्रांच्या आधारे जे संशोधन केलं जातं ते शास्त्र, असं हे एक वेगळं इतिहासशास्त्र आहे. तर मग या भागामध्ये आपण जाणून घेऊयात की खरा इतिहासकार कसा ओळखावा. मागच्या भागामध्ये जसं मी म्हटलं तसं आपण कागदपत्रांची चर्चा केली आणि कागदपत्र कशी ओळखावीत, कशी शोधावीत, कुणाकडे मिळतील या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता कागदपत्र मिळाल्यानंतर आपण कागदपत्रांवर चर्चा करतो. चर्चा करताना बऱ्याचदा काय होतं की समोरची व्यक्ती ज्या पद्धतीने विचार करते त्या विचार पद्धतीतले काही दोष त्या चर्चेमध्ये येतात. कधी कधी समोरच्या व्यक्तीला ज्ञानच कमी असतं, म्हणजे ती व्यक्ती अज्ञानी असते असं नाही किंवा तिची इच्छा नसते असं नाही, पण ती व्यक्ती ज्या विषयावर बोलत असते त्या विषयाची पुरेशी पुस्तकं तिने वाचलेली नसतात, खरोखर जी कागदपत्र आपल्याला मिळतात ती कागदपत्र पाहिलेली नसतात. त्यामुळे ती चर्चा जी असते ती अपूर्ण, अपुरी, एकांगी वाटू लागते. मग आता पुढे जाऊन आपल्याला या गोष्टी कळल्या पाहिजेत की कागदपत्रांना अनुसरून जर आपण एखाद्या गोष्टीची चर्चा करत असू तर ती चर्चा करताना चर्चा करणाऱ्या व्यक्तीला इतिहासाबद्दल कुठल्या विषयांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आता कोणीतरी याचं उत्तर देईल की खूप सोपी गोष्ट आहे, इतिहासाविषयी जर आपण संशोधन करत असू तर आपल्याला इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ही तर एक मूलभूत गोष्ट आहे की जर आपण इतिहासाबद्दल चर्चा करत असू किंवा संशोधन करत असू तर आपल्याला इतिहासाचं ज्ञान असणं गरजेचं आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला खरा इतिहासकार व्हायचा असेल तर इतिहासाच्या ज्ञानाव्यतिरिक्त देखील आपल्याला अजून भरपूर काही काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की त्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. मग या गोष्टी कुठल्या आहेत? मेवली म्हणून एक इतिहासकार आहेत. हे इतिहासकार असं म्हणतात की इतिहास जर आपल्याला शिकायचा असेल तर आपल्याला सृष्टीशास्त्र, कायदेशास्त्र आणि नीतिशास्त्र या गोष्टींची गरज आहे. कारण इतिहासामध्ये या गोष्टी वारंवार येतात. एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला न्यायनिवाडा करायचा असेल तर आपल्याला कायद्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे, आपल्याला नीतीचं ज्ञान असणं गरजेचं आहे, आपल्याला राजनीतीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय घडणाऱ्या घटनांचा आपण योग्य तो अन्वयार्थ लावू शकणार नाही. एखादी घटना का घडते आहे, तिच्या मागची कारणं काय आहेत, ती घटना का घडली असेल, एखाद्या व्यक्तीने एखादं कृत्य का केलं असेल, याच्यासाठी इतिहासाच्या पुढे जाऊन आपल्याला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर डोनो म्हणून एक विद्वान आहेत, त्यांचं नाव या पुस्तकामध्ये आलेलं आहे, आपण जसं मागं म्हणलो तसं. त्या डोनो साहेबांचं असं म्हणणं आहे की इतिहासकाराला 3 वर्गांचं ज्ञान असणं गरजेचं आहे, म्हणजे 3 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते भाषाविषयक, म्हणजे इतिहासकाराला भाषेचं ज्ञान असणं गरजेचंच आहे की ज्या भाषेमध्ये इतिहास लिहिला असेल ती भाषा त्याला आलीच पाहिजे. जर तो इतिहास भाषांतरित करून वाचत असेल किंवा त्याचं लिप्यांतर करून वाचत असेल तर त्याला कदाचित काही गोष्टी त्याच्या निरीक्षणामधून सुटू शकतात. कारण शब्द मागे पुढे झाले की त्याचा अर्थ बदलतो, एखादी स्पेस मागे पुढे झाली वाक्यामधली तरी अर्थ बदलतो त्या घटनांचा, त्या घडणाऱ्या एखाद्या कृतीचा. त्याच्यामुळे भाषेवर हे प्रभुत्व असलंच पाहिजे. ज्या भाषेमध्ये इतिहास लिहिला गेला आहे त्या भाषेवर इतिहासकाराचं प्रभुत्व असलं पाहिजे.
दुसरी गोष्ट की तत्वज्ञान विषयक ज्ञान इतिहासकाराला असलं पाहिजे, कारण कोणती गोष्ट या जगातली आपण घेतली आणि विचार करायला लागलो तर तो विचार शेवटी तत्वज्ञानापासून जाऊन थांबतो. म्हणजे अशी कोणती गोष्ट नाही की जिचा विचार तत्वज्ञानाजवळ येऊन थांबत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक इतिहासामध्ये किंवा प्रत्येक इतिहासाच्या कागदपत्रामध्ये एखादा आपण जेव्हा चरित्र लिहितो किंवा चरित्र निर्माण करत असतो त्या कागदपत्रांच्या आधारे, त्यावेळेला त्या व्यक्तीचं तत्वज्ञान काय होतं, त्या कृतीमागचं, त्या वेळेच्या परिस्थितीचं तत्वज्ञान काय होतं, त्या शत्रू जे त्या व्यक्तीचे होते ते काय विचार करत होते, त्याच्या मागे त्यांचं तत्वज्ञान काय होतं. तर तत्वज्ञानाचं ज्ञान असणं इतिहासकाराला अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर तो योग्य अर्थ लावू शकणार नाही ज्या घटना त्याला दिसतात किंवा ज्या कृती त्याला दिसतात त्यांचा. पुढे आहे की इतिहास विषयक नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे 3 म्हणलो आपण, भाषा विषयक, तत्वज्ञान विषयक आणि इतिहास विषयक. इतिहास विषयक असलंच पाहिजे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला मराठ्यांचा इतिहास सातवाहन काळापासून माहीत असला पाहिजे, ते इंग्रजांच्या काळापर्यंत माहीत असला पाहिजे. म्हणजे आपण असं गृहीत धरून चालतो की मला शिवाजी महाराजांचा अभ्यास करायचा आहे तर मी फक्त शिवाजी महाराजांचे चरित्र वाचलं जन्म आणि मृत्यूमध्ये मग मला शिवाजी महाराज समजले, तसं होत नाही. शिवाजी महाराजांची महानता जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पण काय घटना घडल्या त्या कळल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांची जडणघडण कशी झाली आपल्याला समजून घ्यायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी काय घटना घडल्या आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला इतिहास विषयक पूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की इतिहास जो आपण म्हणतो त्या इतिहासाचा आवाका मोठा असतो, इतिहासाचा प्रांत मोठा असतो. इतिहास हा असा विषय नाही की गणितासारखा आपण 2 फॉर्म्युले मांडले A+B=C, असं इतिहासामध्ये होत नाही की तेवढ्यापुरताच तेवढ्याच सिद्धांतापुरता इतिहास आहे. इतिहास हा कोणत्याही क्षेत्रामध्ये असतो किंवा कोणती गोष्ट जर तुम्ही इतिहासामध्ये शिकायला गेला तर कुठल्या गोष्टीबरोबर तुमचा पाला पडेल किंवा कुठली गोष्ट तुमच्या समोर येईल आणि ती तुम्हाला समजणार नाही हे आपण सांगू नाही शकत. मग फ्रीमन म्हणून एक लेखक आहेत विद्वान, त्यांचं असं म्हणणं आहे की जर इतिहास व्यवस्थितच समजून घ्यायचा असेल तर खूप साऱ्या गोष्टी यायला पाहिजेत. त्यातल्या काही गोष्टी त्यांनी सांगून ठेवलेल्या आहेत, त्या गोष्टी आपल्या माहितीसाठी सांगतो. फ्रीमन साहेब असं म्हणतात की तत्वज्ञान, कायदेशास्त्र, आकडेशास्त्र, अर्थशास्त्र, राजकीय शास्त्र, भूगोल, खगोल, ज्योतिष, गणित, काव्य एवढ्या सगळ्या गोष्टी जर माणसाला इतिहास समजून घ्यायचा असेल तर आल्याच पाहिजेत. आता एकेकाचा आपण विचार करू. तत्वज्ञान, कायदेशास्त्र तर आपण मागे बघितलंच, आकडेशास्त्र पण आलं पाहिजे माणसाला. वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला तारखा असतील किंवा अजून काही कारखाने असतील किंवा अजून कुठल्या एखाद्या गोष्टीचा मोजमाप करायचा असेल त्या गोष्टी कळल्या पाहिजेत. अर्थशास्त्र कळलं पाहिजे, महसूल कसा गोळा होतो, सैन्य कसं चालतं, पगार कसा दिला जातो. राजकीय शास्त्र आपल्याला कळलं पाहिजे, राजकारण कळलं पाहिजे. राजकारणाचे नियमच माहीत नसतील तर औरंगजेब आणि शिवाजी महाराज एकमेकांशी बोलतात काय आणि करतात काय ते आपल्याला कळणार नाही. आपल्याला भूगोल माहीत असला पाहिजे. जर आपल्याला भौगोलिक परिस्थिती माहीत नसेल तर कोणत्या भौगोलिक परिस्थितीचा आधार घेऊन कोणी कोणती लढाई जिंकली ते आपल्याला कळणार नाही. खगोल, ज्योतिष, गणित, काव्य हे जे त्यांनी म्हणलेलं आहे ते विषय पण थोडेफार आपल्याला माहीत असले पाहिजेत. जसं मी मगाशी म्हणलं तसं काव्य आपल्याला माहीत असलं पाहिजे, कारण बऱ्याचदा इतिहास असतो गद्यामध्ये लिहिलेला नसतो, पद्यामध्ये लिहिलेला असतो. शिवाजी महाराजांचा इतिहास पण भरपूर संस्कृत काव्यामध्ये लिहिलेला आहे, पद्य काव्यांमध्ये लिहिलेला आहे. जर आपल्याला ते काव्याचं ज्ञान नसेल किंवा इतिहास लिहिणाऱ्या माणसाला त्या काव्याचं ज्ञान नसेल तर तो त्याचा योग्य अर्थ लावू शकणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आलंच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की इतिहास लिहिताना कधी कोणती गोष्ट भेटेल आणि कधी काय शिकावं लागेल या गोष्टीचा काही एक नियम नाही. आणि हे जे वाक्य फ्रीमन साहेबांनी मांडलेले ते अत्यंत खरं आहे. मी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला माझी धारणा अशी होती की मला फक्त मगाशी मी म्हणलं तसं जन्म आणि मृत्यू याच्यामध्येच वाचायचं आहे. पण जसं जसं मी पुढे पुढे जायला लागलो कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींचा अर्थ लावणं गरजेचं होऊन गेलं. शिलालेख असतील, पत्र असतील, फारसी ग्रंथ असतील, पोर्तुगीजाने लिहिलेले ग्रंथ असतील, डचांनी लिहिलेली पत्र असतील. म्हणजे ती का एक गोष्ट आहे किंवा सिद्धींचा काही अजून पत्रव्यवहार असेल. जर या गोष्टी मुळातूनच शिकायच्या असतील तर या गोष्टी त्या भाषेमध्ये जाऊन त्या भाषेचा लहेजा बाज समजून घेऊन लिहिल्या वाचल्या पाहिजेत. आणि ते वाचणं मला गरजेचं होऊन गेलं नंतर, कारण जोपर्यंत तुम्ही मुळातून वाचत नाही तोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही की याने पत्र लिहिलंय, त्याने भाषांतरित केले, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवून कोणाला काही सांगू शकत नाही. त्यामुळे इतिहासाचा फक्त या सगळ्या गोष्टींचा संबंध नाही आहे. इतिहासाचा भूगर्भशास्त्र आणि रसायनशास्त्राशी पण जवळचा संबंध आहे. कारण आपल्या लक्षात येत नाही की आपण म्हणतो की श्रीकृष्णाने द्वारका बसवलं आणि श्रीकृष्णाची द्वारका बुडाली. तर द्वारका बुडाली कशी, ते भूगर्भशास्त्राचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे की काय कारणाने ती द्वारका बुडाली असेल ते. त्याच्यानंतर आपल्याला रसायनशास्त्राचं पण ज्ञान असलं पाहिजे. जे म्हणलंय ते काही खोटं नाही त्याच्यामध्ये की बंदुकीची दारू तुम्ही उडवता, ती दारू बनती कशापासून, किती प्रमाणामध्ये तुम्ही दारू टाकली तर गोळी उडेल, नाही तर तोपेलून गोळा किती लांब जाईल, हे जर ज्ञान नसेल
तर किती व्यासाची तोफ तुम्ही बनवली, एखादा माणूस म्हणतो एवढी मोठी आगडबंब तोफ बनवली ती एवढा लांब गोळा फेकते. जर मलाच रसायनशास्त्राचं नॉलेज असेल इतिहास अभ्यासक म्हणून, तर मी ती तोफ बघून सांगू शकेल की नाही एवढाच लांब गोळा टाकेल, तुम्ही खोटा इतिहास लिहिताय म्हणून. ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. आता त्याच्या पुढे जाऊन काही लोक असं म्हणतात की एवढ्या सगळ्या गोष्टींची खरोखर गरज आहे इतिहासकाराला. एखाद्या विद्वान माणसाला जेवढं सामान्य ज्ञान असतं तेवढं सामान्य ज्ञान असलं तरी पुरेसं आहे. आता या विधानामध्ये पण तथ्य आहे, थोडंसं तथ्य याच्यासाठी आहे की जे लोक स्वतःला इतिहासकार म्हणवतात किंवा इतिहास अभ्यासक म्हणवतात, ज्ञानी म्हणवतात, ते लोक बऱ्याचदा काय होतं की नको त्या गोष्टींची चर्चा करण्यामध्ये वेळ वाया घालवत असतात की ज्या गोष्टींचा इतिहासाशी संबंध नाही, त्या गोष्टींचा संबंध त्यांच्या अहंकाराशी, त्यांच्या ज्ञानाशी असतो. की मला असं वाटतं की मला माझं ज्ञान दुसऱ्याला दाखवायचं, मला माझं या एखाद्या गोष्टीमधलं जे माझं एक्सपर्टीज आहे ती मला दुसऱ्याला दाखवायची, मग मी इतिहास सोडून त्या गोष्टीबद्दलच बोलत बसतो. किंवा दरवेळेला एखाद्या मुद्द्याला बगल मारून मला जी गोष्ट चांगली येते त्याच्याबद्दल चर्चा केली जाते. त्यामुळे काही लोक काय म्हणतात की इतिहासकाराला एका विद्वान माणसाला असेल एवढं सामान्य ज्ञान असणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट पण खरीच आहे की विद्वान माणसाला असेल तेवढं सामान्य ज्ञान असणं गरजेचंच आहे. आणि तेवढ्याचाच विचार करून जर इतिहासकार एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून चालू लागला तर त्या गोष्टीचा चांगल्या प्रकारे अर्थ लावू शकेल. पण त्याचबरोबर वर ज्या गोष्टी आपण उल्लेख केलेल्या आहेत त्या गोष्टी पण जर इतिहासकाराला येत असतील तर अजूनच चांगली गोष्ट आहे. आता काही लोक म्हणतात की इतिहासकाराला किती भाषा याव्यात त्या आम्हाला कळत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचाच इतिहास आपल्याला वाचायचा असेल तर शिवाजी महाराजांचा इतिहास वाचण्यासाठी आपल्याला मराठी, हिंदी, पोर्तुगीज, इंग्रजी, डच, फारसी, त्याच्यानंतर ब्रज भाषा जी म्हणतो आपण, ज्याच्यात काही काव्य लिहिली आहेत ती, संस्कृत, एवढ्या सगळ्या भाषा किमान म्हणतोय मी, अजून काही कागदपत्र दुसऱ्या भाषांमध्ये पण सापडतील आपल्याला, किमान एवढ्या सगळ्या भाषांचं ज्ञान असल्याखेरीज शिवाजी महाराजांचा खराखुरा इतिहास आपण मुळातून वाचू शकत नाही. मग इतिहासकाराला अशा किती भाषा याव्यात किंवा एखाद्या माणसाला इतिहासकार व्हायचं असेल त्याला किती भाषा आल्या पाहिजेत? तर इतिहासकाराला किती आणि कोणत्या भाषा आल्या पाहिजेत याचा असा काही सामान्य नियम नाहीये की इतिहासकार व्हायचं असेल तुम्हाला 5 भाषा आल्या पाहिजेत, 10 भाषा आल्या पाहिजेत, असा काही नियम नाहीये. पण एखादं कागदपत्र जर समोर आलं आणि ते कागदपत्र वाचताच आलं नाही तर मग ते कागदपत्र किती महत्वाचं आणि मौल्यवान असलं तरी आपल्याला त्याचा काय उपयोग आहे? तुम्ही ज्या विषयाचं इतिहास संशोधन करतात किंवा ज्या विषयाचा इतिहास लिहितात त्या विषयाचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे आणि तो इतिहास ज्या भाषांमध्ये लिहिलेला आहे त्या भाषांचं ज्ञान असलं गरजेचं आहे. म्हणजे एखादा इतिहास समजा ग्रीक लोकांचा इतिहास आहे तर आपल्याला ग्रीक भाषा आली पाहिजे. आपण पर्शियाचा इतिहास बघतोय तर आपल्याला पर्शियन भाषा आली पाहिजे. आपण भारताचा इतिहास बघतोय किंवा मराठ्यांचा पण इतिहास बघतोय तर आपल्याला मराठी भाषेच्या मोडी लिपीसहित संस्कृत भाषा देखील थोडीफार आली पाहिजे. म्हणजे हे जे काय आहे हा जो नियम आहे तो असा सरसकट कोणता थंब रूल नाहीये की हा सर्वांना लागू होईल. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये संशोधन करतात इतिहासाच्या त्या क्षेत्राशी निगडीत ज्या भाषा आहेत त्या भाषा तुम्हाला आल्या पाहिजेत किंवा तुम्हाला त्यांची जुजबी तोंड ओळख असली पाहिजे. एकदमच माणसाने त्याच्यामध्ये अज्ञानी नसलं पाहिजे. मग आता हे सगळे जर क्रायटेरिया आपण लावायचे म्हणले, सगळे जर निकष लावायचे म्हणले तर मग आता करायचं कसं काय? याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने इतिहासकारांनी एखाद्या स्वतःचा प्रवास पुढे चालू ठेवायचा इतिहास संशोधनामध्ये? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की इतिहास जर आपल्याला शास्त्रीय दृष्टीने लिहायचा असेल तर आपली विचार पद्धती निर्दोष असली पाहिजे. म्हणजे इतिहासकाराला भाषा येत नाही तर नाही येत, 2-4 कमी आल्या तरी चालतील, वर आपण जे सांगितले त्यातला एका दुसरा विषय कमी आला तरी चालेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, इतिहासकाराने शास्त्रीय दृष्ट्या इतिहास लिहिणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्याची जी विचार पद्धती आहे ती विचार पद्धती निर्दोष असणं गरजेचं आहे. जर त्याची विचार पद्धती निर्दोष असेल तर इतिहासकाराला सामान्य ज्ञान असेल गोष्टींचं तरी देखील पुरेसं आहे, जास्त ज्ञानाची गरज नाही. तो जो निष्कर्ष काढायचा आहे तो निष्कर्ष योग्य प्रकारे काढू शकेल. योग्य प्रकारे त्याने निष्कर्ष नाही काढता आला तरी किमान चुकीचा निष्कर्ष तो काढणार नाही जर त्याची विचार पद्धती निर्दोष असेल आणि तो शास्त्रीयदृष्ट्या इतिहास मांडत असेल. तर 18 पगड भाषांचं ज्ञान किंवा भूगर्भशास्त्र, कायदेशास्त्र, रसायनशास्त्र आपण जसं म्हणलो ही सगळी शास्त्र अवगत असतील तर चांगलीच आहेत. जर यातलं काही येत नसेल किंवा एखादी गोष्ट कमी येत असेल तरी एखाद्या वेळेला काही हरकत नाही. पण निर्दोष विचार पद्धती आणि इतिहासाची शास्त्रीय मांडणी याच्याबरोबर तडजोड होऊ शकत नाही. जो इतिहासकार या गोष्टीशी तडजोड करून स्वतःच्या मनाचे आकलन आणि अनुमान आणि दाखले आणि अजून काही भाकरकथा इतिहासामध्ये घालून सांगत असेल तर तो व्यक्ती इतिहासकार नाही आहे. आता इतर शास्त्रातील जे तज्ज्ञ आहेत आपण जसं म्हणतो की जे लोक आहेत
ते ज्या ज्या याच्यामध्ये विषयामध्ये काम करतायत त्या त्या विषयातल्या लोकांकडून इतिहासकाराने काम करून घेतलं पाहिजे. म्हणजे इतिहासशास्त्र, एखादा माणूस जर इतिहास लिहितोय आणि त्याला इतिहासाची माहिती पाहिजे तर त्याला भूगर्भशास्त्राची माहिती पाहिजे तर त्याने भूगर्भशास्त्र शिकण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये भरपूर वेळ वाया जातो. इतिहास शिकण्यामध्ये किंवा इतिहास समजून घेण्यालाच भरपूर वेळ वाया जातो. इतिहासकाराने स्वतःचं काम सोडून जर ते काम करायचं म्हटलं, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, तत्वज्ञानशास्त्र इतिहासकाराने शिकायचं म्हटलं, शिकण्यामध्ये किती वेळ जाईल. परत अजून तुम्ही कोणाचा इतिहास शोधताय त्याच्यावरती गरज बदलणार कुठली गोष्ट शिकायला पाहिजे ती. तर इतिहासकाराचं मुख्य काम काय आहे? इतिहासकाराचं काम आहे कागदपत्रांचं परीक्षण करणं. कागदपत्रांचं परीक्षण केल्यानंतर त्या कागदपत्राला वेगळ्या वेगळ्या शास्त्रीय कसोट्या लावून ते कागदपत्र खरं आहे का खोटं आहे हे तपासून बघणं हे इतिहासकाराचं काम आहे. निरनिराळ्या मार्गांनी मिळालेली माहिती वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना देणं आणि त्या तज्ज्ञांकडून त्यांचा अभिप्राय घेणं, अधिकृत अभिप्राय घेणं हे इतिहासकाराचं काम आहे. म्हणजे मला मोडी लिपी येते, येत नाही असं नाही, मला मोडी लिपी येते. पण मी काय करतो की जे मोडी लिपीतले तज्ज्ञ आहेत त्यांना मी मोडी लिपीतला एखादा दस्तावेज देतो की सर तुम्ही हा दस्तावेज घ्या किंवा मॅडम तुम्ही हा दस्तावेज घ्या, वाटल्यास थोडे पैसे घ्या, तुमची जी काही फी असेल ते, आणि अधिकृतपणे त्याच्यावर शिक्का मारून तुमचं नाव खाली लिहून मला सांगा की मी हे प्रमाणित केलेलं आहे आणि याचा हा अर्थ निघतो. याच्यामुळे काय होतं की माझा मोडी लिपीमध्ये डोकं घालून त्याचा अर्थ काढण्याचा वेळ वाचतो, जो जातो तो, आणि एक मला फायदा असा होतो त्याचा की उद्या जर कोणी मला काही विचारलं तर मी प्रमाणित माणसाचं एक प्रमाणपत्र दाखवू शकतो की या गोष्टीचा अर्थ हाच होतो. मग इतिहासकाराचं काम हे आहे. इतिहासकाराचं काम सगळ्याच विषयांमध्ये आयुष्यामध्ये तज्ज्ञ होणं असं नाही. इतिहासकाराला सगळ्या गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की इतिहासकाराने सगळ्याच विषयांमध्ये किंवा मगाशी बोललेले आपण सगळ्या गोष्टींमध्ये डॉक्टरेट केली पाहिजे, PhD केली पाहिजे, अगदी त्याचा शब्द शेवटचा इतक्या लेवलपर्यंत पुढे जाऊन ज्ञान मिळवलं पाहिजे. इतिहासकाराने जो माणूस ज्या गोष्टीमध्ये तज्ज्ञ आहे त्याच्याकडे ती मिळालेली माहिती सोपवली पाहिजे आणि त्याच्याकडून त्याचा अर्थ प्रमाणित करून घेतला पाहिजे आणि मग इतिहासामध्ये आपले जे काही निष्कर्ष असतील ते निष्कर्ष मांडले पाहिजेत. सत्याचा शोध घेतला पाहिजे आणि सत्याचं जे काही आपण म्हणतो की कथन केलं पाहिजे, एवढंच इतिहासकाराचं काम. इतिहासकाराचं काम फक्त सत्याचा शोध घेणे आणि सत्याचं कथन करणे आहे. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं नाहीये, त्या क्षेत्रामध्ये जर इतिहासकार जाऊन स्वतःचं मत मांडायला लागलं किंवा आपण कादंबरी वाचतो, पुस्तकं वाचतो, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं होतं की इतिहासकार स्वतःचं मत सांगत असतो, तो विषय राहिला बाजूला. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक समजा आपण असं म्हणलं की राघोबा दादा दोषी आहेत का नाहीत नारायणराव पेशव्यांची जो हत्या झाली त्याला, हे काम कुणाचं आहे? हे न्यायशास्त्राचं काम आहे. ते रामशास्त्री प्रभूंचं काम आहे किंवा न्यायशास्त्र ज्याला माहिती आहे तो माणूस त्याचा निवाडा करेल की राघोबा दादा खरोखर दोषी आहेत का नाही आहेत. तर इतिहासकाराने काय केलं पाहिजे? ही घडलेली घटना अशी अशी, ही कागदपत्र अशी अशी, ते न्यायशास्त्राच्या तज्ज्ञ लोकांकडे काम सोपवलं पाहिजे आणि त्यांचा अभिप्राय इतिहासाचं जे पुस्तक लिहित असेल त्या पुस्तकामध्ये दिला पाहिजे की या 4 न्यायशास्त्रातल्या तज्ज्ञ माणसाने असा असा अभिप्राय दिलाय, त्याचा असा असा अर्थ निघतो. इतिहासकाराने स्वतःच न्यायाधीश व्हायची काही गरज नाही किंवा इतिहासकाराने आपलं काम सोडून, सत्य शोधायचं काम सोडून इतिहासकार स्वतःच नीतिशास्त्राचं काम करायला लागला, दुसऱ्याला नीती शिकवायला लागला, दुसऱ्याला वागावं कसं शिकवायला लागला. इतिहासकार स्वतःच विदूर व्हायला लागला आणि दुसऱ्यांना सांगायला लागला किंवा चाणक्य व्हायला लागला आणि लोकांना सांगायला लागला. तर त्या गोष्टी चुकीच्या आहेत. कित्येक पुस्तकांमध्ये आपल्याला असं आढळून येतं की इतिहासकार जे आहेत ते पुरावे द्यायचं सोडून, सत्य वेगळ्या वेगळ्या कागदपत्रांच्या आधारे सांगायचं सोडून स्वतःची मतं स्वतःच न्यायाधीश असल्यासारखं किंवा स्वतःच नीतिशास्त्रकार असल्यासारखे सांगत असतात. स्वतःच धर्मशास्त्रातले प्रमुख असल्यासारखं धर्माने काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे आणि हे पात्र इतिहासामधलं कसं चुकीचं आहे, कशी या पात्राने धर्माने ही गोष्ट केली नाही किंवा ही गोष्ट अधर्माने केली, हे इतिहासकाराचं काम नाही. इतिहासकाराचं काम आहे कागदपत्र वाचणं, ती कागदपत्र तपासून घेणं, योग्य त्या तज्ज्ञ माणसांकडून तपासून घेणं, ते अधिकृत करणं, जे सत्य आहे ते सत्य शोधणं आणि सत्य शोधण्याचं काम करून टाकणं. जर हे सगळं सोडून जर इतिहासकार स्वतःच न्यायाधीश व्हायला लागला तर इतिहासकार एखाद्या पात्राला आरोपी करून टाकतो. म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना आपण औरंगजेबाला आरोपी करून टाकतो बऱ्याच पात्रामध्ये. औरंगजेबाची जी काही कृती असतील त्या कृतीचा वेगळ्या अर्थाने विचार केला पाहिजे. औरंगजेबाच्या बाजूने जाऊन तर त्या कृतीचा काही वेगळा अर्थ पण कळू शकतो आपल्याला. तर या ज्या गोष्टी आहेत त्या उदाहरणासाठी सांगितल्या. याचा अर्थ असं नाही की औरंगजेबाच्या काही चुका नाही आहेत, चुका आहेतच औरंगजेबाच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या बाबतीत त्याने भरपूर केलेले, पण ते इतिहासकाराने नाही सांगितल्या पाहिजे. जो त्या गोष्टीमध्ये विषय आहे, म्हणजे औरंगजेबाने कोणाचं धर्मांतर केलं नाही केलं, तर धर्मांतराचा विषय आहे तो धर्मशास्त्राचा विषय आहे. त्याच्याबद्दल इतिहासकाराने स्वतःचं मत नाही मांडलं पाहिजे. ते धर्मशास्त्री जे काही मत असतील ते मत त्याने इतिहासकाराने सांगितलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पुढे अजून एक गोष्ट बघूया की हे सगळं झाल्यानंतर आता खरा इतिहासकार ओळखायचा कसा काय, जो आपला आत्ताचा विषय आहे.
खरा इतिहासकार कोण आहे? जो पद्धतशीर रीतीने इतिहासाचा अभ्यास करतो, शास्त्रीय रीतीने अभ्यास करतो, मगाशी जसं म्हटलं तसं निर्दोष विचार पद्धतीने निष्कर्ष काढतो आणि ते निष्कर्ष तटस्थपणे पुस्तकामध्ये लिहितो. खरा इतिहासकार कोणाचीही बाजू घेत नाही. एखादं कागदपत्र त्याला सापडलं, त्या कागदपत्रावरून स्वतःच न्यायाधीश, धर्मशास्त्री, नीतिशास्त्रकार होत नाही. खरा इतिहासकार फक्त आणि फक्त सत्य काय ते सांगण्याचा प्रयत्न करतो, स्वतःची मतं मांडत नाही. इतिहासकार काय करतो की त्याला जर समजा 10 बकरीमध्ये अफजल खान वधाचे 10 वेगळे वेगळे दाखले मिळाले किंवा 10 वेगळी वेगळी वर्णनं मिळाली, तर ती 10 वेगळी वेगळी वर्णनं तो वाचणाऱ्याच्या वाचकाच्या समोर ठेवतो, वाचकाला विचार करू देतो आणि जो काही समन्वय असेल त्या गोष्टींवरून जो निष्कर्ष निघतो तो एक निष्कर्ष फक्त मांडतो. आणि त्या निष्कर्षाबद्दल पण असं म्हणत नाही की मी सांगितलेला निष्कर्ष खरा आहे, या गोष्टी असं सांगतात, तुम्ही पण त्याच्यावर अजून विचार करा आणि आपण सगळेजण मिळून ठरवूयात की काय याच्यामधून सत्य निघतंय. हा खरा इतिहासकार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भाषा पंडित एखादा माणूस असेल तर तो इतिहासकार होत नाही. भाषा पंडित म्हणजे काय की आता आपण बाबासाहेब पुरंदरे यांची राजा शिवछत्रपती कादंबरी वाचतो, फार सुंदर कादंबरी, मला स्वतःला पण आवडते. मला स्वतःला आवडते का माहिती आहे का की बाबासाहेब पुरंदरेंची जी भाषा शैली आहे ती ओघवती आहे, मनाला भावणारी आहे, खिळवून ठेवणारी आहे. आपण त्या इतिहासामध्ये बुडून जातो. म्हणजे शिवाजी महाराजांवर महाराष्ट्र प्रेम करायला लागला तर तो बाबासाहेब पुरंदरेंमुळे प्रेम करायला लागला, ही गोष्ट खरीच आहे. पण बाबासाहेब पुरंदरे भाषा पंडित आहेत, याने होतं काय, त्या कादंबरीचं वाङ्मयीन मूल्य वाढतं. ती कादंबरीचं वाङ्मयीन मूल्य समजा 1 ते 100 मध्ये 100 असेल तर ऐतिहासिक मूल्य 100 असेलच असं नाही. एखादा माणूस खूप चांगली भाषेमध्ये कादंबरी लिहितो याचा अर्थ तो खरा लिहितोच असं नाही. बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी स्वतः बाबासाहेब पुरंदरेंनी पण असं म्हणल्याचे दाखले आहेत की मी जो लिहितो तो 60-70% इतिहासकार आहे, बाकीचा मला माहीत नाही. तर ते जे म्हणतात ती गोष्ट खरी आहे, ठीक आहे, आपण धरून चालू, तसं असेल ते म्हणतात त्या पद्धतीने. पण इथे सांगण्याचा उद्देश हा आहे की एखादी कादंबरी तुम्हाला मनाला भावणारी असेल, खिळवून ठेवणारी असेल, ऐतिहासिक चरित्रावर लिहिलेली, तर आपण काय म्हणू शकतो ती एक चांगली वाङ्मयीन कलाकृती आहे. पण ती कादंबरी ऐतिहासिकदृष्ट्या सत्य असेलच नाही. एखादा चांगला भाषेचा तज्ज्ञ असणारा माणूस कादंबरी लिहिल तर तो इतिहासकार असेलच असं नाही. आपण या गोष्टींबद्दल गैरसमज आपल्या मनामध्ये असतात ते दूर केले पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला खरा इतिहास समजत नाही. एखादी व्यक्ती असेल जी नीतिशास्त्राचा उपदेश करत असेल की असं वागावं तसं वागावं, जसं आपल्याकडे भरपूर नीती आहेत, आपल्याकडे भीष्म नीती आहे, विदुर नीती आहे, चाणक्य नीती आहे, अजून इसाप नीती आहे, पंचतंत्रातल्या गोष्टी आहेत, पुष्कळ गोष्टी. या गोष्टी आपल्याला कसं वागावं याचा उल्लेख करतात. मग एखादी व्यक्ती जर नीतिशास्त्राचा उपदेश करत असेल आणि त्यासाठी इतिहासाचा आधार घेत असेल आणि इतिहासात कोणी काय सांगितलं, इतिहासात कोणी कसं वागलं, शिवाजी महाराज असे वागले म्हणून आपण असं वागलं पाहिजे, त्याने तसं केलं म्हणून आपण असं नाही केलं पाहिजे, हे नीतिशास्त्र सांगणारी व्यक्ती पण इतिहासकार नाही आहे. इतिहासकार मी मगाशी म्हटलं तसं की इतिहासकार हे फार मोठं जबाबदारीचं काम आहे. इतिहासकार होणं कधी न संपणारं काम आहे. सतत कागदपत्र येतात. म्हणजे मला सुद्धा एक ओळ इथे या व्हिडिओमध्ये बोलायची असेल तर कधी कधी 10-20 पानं वाचावी लागतात, कधी कधी अर्धा तास पण विचार करावा लागतो ती वेळ एक ओळ बोलण्यासाठी फक्त. म्हणजे इतिहासकार होणं एवढं सोपं गोष्ट नाही आहे की उचलली जीभ लावली टाळ्याला. इतिहासकाराचं काम कधीच संपत नाही आयुष्यामध्ये. त्यामुळे एखादी व्यक्ती जर आपल्याला नीतिशास्त्रातल्या गोष्टी सांगायला लागली तर ती नीतिशास्त्रातल्या गोष्टी सांगणारी व्यक्ती इतिहासकार नाही आहे. ती आपण फार फार तर म्हणू शकतो की नीतिशास्त्रकार आहे चांगली. त्याचबरोबर आपल्या सर्वसामान्य माणसांच्या समाजमनावर कादंबऱ्यांचा आणि नाटकांचा फार मोठा प्रभाव पडतो. आपल्याला कादंबऱ्या वाचायला आवडतात, आपण गुंगून जातो. मागाशी मी म्हटलं तसं की नाटकं आपण पाहतो, ती नाटकं पाहून आपण भारावून जातो आणि कधी कधी ही नाटकं, या कादंबऱ्या खलनायकांना नायक म्हणून रंगवतात, एखाद्या चांगल्या व्यक्तीचा चुकीचा इतिहास आपल्या समोर आणतात. मुद्दामून एखादी चुकीची आणि अविश्वसनीय बकर असेल तर त्यातले दाखले घेऊन ती पात्र त्या नाटकामध्ये आणली जातात, रंगवली जातात आणि त्या एखाद्या व्यक्तीचं चरित्रहनन केलं जातं. संभाजी महाराज हे याचं चांगलं उदाहरण आहे. राम गणेश गडकरींनी मल्हार रामराव चिटणीसाच्या बकरीच्या आधारे लिहिलेलं राजसन्यासी नाटक, त्या नाटकाने संभाजी महाराजांची जेवढी बदनामी आणि चरित्रहनन केलं ती धुवून जायला पुढची 100 वर्ष लागली. वासी बेंद्रे, कमल गोखलेसारखी लोक जन्माला आली म्हणून आज आपल्याला खरे संभाजी महाराज समजले. नाहीतर आजही आपण संभाजी महाराजांना बदफैली आणि चरित्रहीन समजत असतो. याचं कारण म्हणजे या नाटकांचा आणि कादंबऱ्यांचा मानवी मनावर असणारा प्रभाव. ही माध्यमं आपल्याला संमोहित करून टाकतात. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे कोणती कादंबरी वाचताना किंवा नाटक बघताना की मनोरंजनाचं साधन आहे, हे इतिहास ग्रंथ नाही आहे. नाटककार आहे तो, त्याने मनोरंजनासाठी नाटक लिहिलंय किंवा स्वतःचे काहीतरी एखादा विचार व्यक्त करण्यासाठी नाटक लिहिलंय. ते इतिहास संशोधन करण्यासाठी किंवा ऐतिहासिक सत्य सांगण्यासाठी नाटक लिहिलेलं नाही. जर खरोखर ऐतिहासिक सत्य कोणी समोर आणायचं म्हटलं तर ते नाटक चालायचं नाही, कारण लोकांना पटायचं नाही आणि ते फार बोरिंग होऊन जाईल. त्यामुळं मनोरंजनासाठी या गोष्टी लिहिलेल्या असतात.
दुसरी एक गोष्ट आहे की मगाशी मी म्हटलं तसं की एखाद्या ठिकाणी तुम्हाला पुस्तक वाचताना किंवा बोलताना किंवा चर्चा करताना, नाटक किंवा सिनेमा पाहताना असं वाटलं की समोरचा माणूस न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये आणि ठरवतो की हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे असंच आहे, मी म्हणतो, मला वाटतं, अशा गोष्टी आहेत. तर कोणी जर स्वतःला न्यायाधीश समजत असेल तर समजायचा तो माणूस इतिहासकार नाही. कारण इतिहासकार न्याय देऊ शकत नाही. इतिहासकार फक्त कागदपत्र गोळा करू शकतो, ती वाचू शकतो, ती निवडू शकतो, वेगळे वेगळे अर्थ काढू शकतो, ते सगळे अर्थ लोकांच्या समोर ठेवू शकतो आणि एखादी मांडणी करू शकतो त्या सगळ्या अर्थांच्या आधारे, पण न्याय नाही देऊ शकत. किंवा इतिहासकार असं कधी म्हणत नाही खरा की हे म्हणतो ते हे सगळं वाचल्यानंतर माझं असं मत झालेलं आहे. इतिहासकार म्हणतो की हे सगळं वाचून हे असे एक चित्र डोळ्यासमोर उभं राहत आहे सध्या, कदाचित हे चित्र उद्या बदलेल पण आत्ताच्या घडीला हे चित्र आहे. पण आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमी माणसं भेटतील जी इतिहासाच्या बाबतीमध्ये न्यायाधीश झालेली तुम्हाला दिसतील. ते म्हणतात की मी म्हणतो तेच खरं, मला कळतं तेच खरं, मी सांगतो तेच खरं. सगळ्या गोष्टींमध्ये माणसं धर्माच्या बाबतीत न्यायाधीश होतात, माणसं इतिहासाच्या बाबतीत न्यायाधीश होतात, माणसं स्वतःच इतिहास सांगून रचून नव्याने सांगायला लागतात, ते स्वतःचे न्यायाधीश होतात. आपल्याला लक्षात आलं पाहिजे जेव्हा एखादा माणूस म्हणेल की मी सांगतो, मी वाचलंय, माझा पक्ष, माझी संघटना, माझा धर्म, माझी जात, याच्या आधारे जर कोणी न्यायाधीश होत असेल तर तो माणूस इतिहासकार नाही. तो त्याच्या स्वार्थासाठी काही ना काही करतो. मग खरा इतिहासकार कोणाला म्हणायचं जर आपल्याला सारांशमध्ये सांगायचं झालं तर शास्त्रीय पद्धतीनं कागदपत्रांचं परीक्षण करून एक तर्कशुद्ध मांडणी करून खऱ्या बुद्धीने जो माणूस इतिहास लिहितो तोच खरा इतिहासकार आहे. मी परत एकदा सांगतो, शास्त्रीय पद्धतीने कागदपत्रातील माहितीचे परीक्षण व संकलन करून एक तर्कशुद्ध मांडणी करून खऱ्या बुद्धीने जी व्यक्ती इतिहास लिहिते आणि निर्णय करण्यासाठी ती वाचकांच्या समोर ठेवते, स्वतः निर्णय करत नाही, ती व्यक्ती खरा इतिहासकार आहे. आज या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. पुढच्या भागामध्ये आपण इतिहासकार होण्यासाठी अजून ज्या बाकीच्या गोष्टी लागतात किंवा जे ज्ञान लागतं की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्ञान ज्याला आपण म्हणतो की कोणतं ज्ञान प्रत्यक्ष समजायचं इतिहास लिहिण्यासाठी किंवा इतिहास समजण्यासाठी, किंवा इतिहासकार तुम्हाला व्हायचं नसेल, तुम्हाला कादंबरी जरी एखादी वाचायची असेल तरी त्या कादंबरीच्या वाचनामधून मिळणारं प्रत्यक्ष ज्ञान कुठलं आणि अप्रत्यक्ष ज्ञान कुठलं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. आज आपण इथेच थांबूयात. खरा इतिहासकार कसा व्हावा किंवा खरा इतिहासकार कसा ओळखावा हा आत्ताचा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नेहमीप्रमाणे सांगा, फोन करून सांगा. अजून जर काही सूचना असतील तर ते आपण जरूर कळवा. स्वागत आहे. मी तरी स्वतःला न्यायाधीश समजत नाही माझ्यापुरता, त्यामुळे आपण ज्या काही सूचना झाल्या सर्व सूचनांचं स्वागत आहे. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.